भाजपने उमेदवारी जाहीर करून आता 15 दिवस झाले आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत। वैयक्तिक गाठीभेटीवरती सगळा भर आहे। ताई, आता जवळपास माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू आहे, काय नेमक्या भावना आहेत, लोकांशी काय चर्चा होते? चर्चा म्हणजे आता याच्यामधले सर्वच जण माझे पक्षाचे सहकारी आहेत। त्यांच्या बरोबर मी गेले अनेक वर्ष काम करत आहे। आता आमच्या बरोबर मित्र पक्ष देखील जोडला गेलेला आहे, त्यामुळे ते पण माझे जुने सगळे सहकारीच आहेत। तर असं कोणी नवीन नाहीये माझ्यासाठी। त्या सगळ्याच्या फॉर्मॅलिटी आहेत, गाठीभेटी घेते, उमेदवाराचं काम आहे हात जोडून नम्रपणे मतदान मागणं, ते मी करत आहे। आता भरपूर वेळ आम्हाला 13 मेला मतदान आहे, तोपर्यंत भाषण सभा आहे तर भाग झाला, पण गाठीभेटींवर माझा जास्त जोर आहे। माझे भाषण लोक ऐकलेच आहेत, टीव्हीवर बसून ऐकतात आहे, पण भेटीचे फार उत्सुकता आहे लोकांना। म्हणजे उमेदवार म्हणून कोणी भांडत नाही, कोणी तक्रार करत नाही, उलट असं स्वागत करतायत जणू मी विजयी झाले। हे भरपूर प्रेम लोकांचं मला पाहायला मिळतंय आणि काम म्हणजे काम सांगतात। आता मी इकडे माझे आमदार सोळके काकांच्याकडे गेले तर ते समोर रस्त्याचं काम आहे, त्यामुळे हे काही तुमच्या त्यांच्या फंडातून चालू आहे, काही प्रीतम त्यांच्या, काही माझ्या, काही राज्याच्या, देशाच्या, माझ्या पालकमंत्री पदाचे काही कामं अजून चालू आहेत। तर हे सगळं लोक सांगतायत, त्यामुळे मला वाटतंय की लोकांची सकारात्मकता आहे। तर ही सकारात्मकता असली तरी एक गोष्ट मात्र आम्ही पहिल्यांदा बघतो, असं की 15-20 वर्षापासून मी निवडणूक कव्हर करतो। 15 दिवस झाला आपली उमेदवारी जाहीर होऊन, अद्याप पुढचा उमेदवार कोण हे ठरत नाहीये। म्हणजे आम्ही रोज नाव चालवतो, एक पुढे एक मागं, पण हे असं पहिल्यांदा होतंय की बीडच्या राजकारणामध्ये एक उमेदवार ठरलाय, 15 दिवसापूर्वी घोषणा होते आणि राष्ट्रवादीचा उमेदवार मात्र 15 दिवस झाला आणखी ठरला नाही। असं बऱ्याच वेळा झालेलं आहे। मुंडे साहेबांच्या वेळी झालं होतं, खूप चर्चा झाली, कोणी उमेदवार नाही सापडला, मग हे उभे राहिले। मग दुसऱ्या टर्मला असं झालं, कोण उभारणार, मग तेव्हा सुरेश नदस हे उभे राहिले। तसं मुंडे साहेबांच्या वेळी झालं होतं, तसं व्हायला नक्की। पण या आणखी निवडणुकीचं वैशिष्ट्य असं असतं की आडकर साहेब विरोधात होते, उमेदवार होते, सुरेश धस उमेदवार होते, मला वाटतं ते नंतर आपल्यासोबत होते। ही म्हणजे प्रथा आहे, परंपरा आहे की अपवाद पण असं? अपवाद आहे ना। आता मागचा उमेदवार अजून तरी नाही आमच्यासोबत, काही सांगता येत नाही अजून 18 तारखेपर्यंत। पण असं वाटतं नाही की कार्यकर्त्यांना पुढे जाण्यासाठी अथवा प्रचार करण्यासाठी आपण स्वतः उमेदवार म्हणून अनेक निवडणुका बघितल्यात की जोपर्यंत नेता बाहेर पडत नाही तोपर्यंत कार्यकर्ते पडत नाही? मुळामध्ये बीड जिल्ह्याची निवडणूक ही पार्टी सेंट्रिक कमी आणि नेता सेंट्रिक जास्त आहे। त्यामुळे इथे नेहमी मुंडे साहेबांच्या आजूबाजूला आणि मुंडे साहेबांच्या विरोधकांच्या आजूबाजूला नेतृत्व उमलत राहायचं, किंवा त्यामुळे आमची पण तसंच आहे। मी बाहेर पडल्यामुळे उत्साह आहे। आधी लोकांना हा प्रश्न होता की आम्ही ताईंना नेमकं काय करायचं पुढे, किंवा आता खासदार ताई झाल्या तर आमच्यापासून दूर जातील का, असे थोडे छोटे छोटे त्यांचे इनोसंट प्रश्न होते। पण आता सगळेजण अत्यंत उत्साहाने कामाला लागले। हे कामाला लागल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यामध्ये काही भावना आहेत, काही चर्चा होतात। आपल्यासोबत देखील 1-2 घटना घडल्या की ही निवडणूक लगेच जातीवरती जाते, बीडच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असतं, असं पुन्हा एकदा होताना व्हायला लागेल? बीडची निवडणूक जातीवर जात नाही, त्याला जातीवर विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने नेत असतात, कधी डायरेक्ट बोलतात, कधी इनडायरेक्ट करतात, त्यामुळे असं होतं, असा इतिहास आहे। मला वाटत नाही की बीड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती होते, चर्चा जरूर होते, कारण आता काय माझ्यावर टीका तरी करणार कोणी, काम केलं नाही म्हणू शकत नाही, कोणाला वाईट वागवलंय म्हणू शकत नाही, विरोधकांना सुद्धा कधी मी साधी नख सुद्धा असं ओरखडलं नाही, तर माझ्या विरुद्ध काय म्हणून प्रचार करणार? तर त्यामुळे मग काय बोलणार? तर हाच विषय होऊ शकतो। आत्ताचं वातावरण ओव्हरऑल राज्यामध्ये तसं दिसतंय, पण मला वाटतं की बीड जिल्ह्यातील जनता ही विकासासाठी पूर्णपणे समर्पित काम करेल। त्यांना माहिती आहे देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार आहे, त्यांना माहिती आहे की पंकजाताईंनी विकास केला आहे, त्यांना विश्वास आहे। मी नेहमी म्हणते माझा विकास आणि माझ्यावर असलेला विश्वास मला विजयी करेल। नक्कीच आपण बघितलं की माझ्यावर असलेला विश्वास आणि विकास याच्यावरती निवडणूक जाईल। जातीच्या राजकारणाची चर्चा होते, मात्र ते विरोधक करतात, असा आरोप सुद्धा पंकजा मुंडे यांनी केला। गोविंद शेळके, एबीपी माझा, माजलगाव, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।